नमस्कार, मी अजित रावराणे, शेतकरी अजित रावराणे. मी मुद्दाम काल एक व्हिडिओ पाठवलेला की फणस आणि काजू खरं जास्त मेहनत न करता जर शेतकऱ्यांना कोणतं उत्पन्न घ्यायचं असेल तर काजू आणि फणसावर भर द्यायला हरकत नाही. मी मुद्दाम या ठिकाणी आलो की माझ्याकडे हा सागवान आहे. आपण या सागवानाला एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी नाव आहे या सागवानला. मी या जूनमध्ये हा सागवान लावलेला आहे. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि नोव्हेंबर, डिसेंबर साधारणपणे 7 ते 8 महिने झालेले आहेत. आता ह्या 7 ते 8 महिन्यामध्ये ह्या सागवानची उंची बघा, साधारणपणे नाही बदलत तरी 6-6.5 फूट उंची झालेली आहे. हा सागवान थोडा आपला रेग्युलर जो गावठी सागवान आहे तो सागवान हा नाही आहे, हा वेगळा सागवान आहे. आता ह्या सागवानचं खासियत काय की आपण जे पूर्वीचे जे सागवान होते ते साधारणपणे सागवान तयार होण्यासाठी जवळजवळ 18 ते 20 वर्ष लागायचे. आणि मग 18-20 वर्ष थांबण्यासाठी लोकांना वेळ नाही म्हणून आपण हा एक सागवान गेल्या वेळेला एक नवीन रोप आम्ही ऑनलाईन लावलं. ते आता परिस्थिती कशी आहे की हे जे सागवान असतं या सागवानाला या ठिकाणी जर डुंबारे आले, ही डुंबारे ठेवायचे नाहीत. आपल्याला ते समजत नाही की कसं तोडायचं, म्हणजे हे इथे ठेवायचे नाहीत, कारण हे ठेवले की एका बाजूला परत फांदी ती वाढणार. ह्याला उंच, जेवढा उंच जातो तेवढा उंच जायला द्यायचं. आता हा सागवान 6-7 महिन्यामध्ये त्याची एवढी हाईट झालेली आहे. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमची जागा किती आहे हे महत्वाचं नाही, पण तुमच्याकडे असणाऱ्या जागेमध्ये तुम्ही काय करता. छोटी जागा घ्या, पण त्या छोट्या जागेमध्ये काय करता. आता याच्यामध्ये साधारणपणे 6 फुटाच्या अंतरावर जरी तुम्ही लावलात तर हे खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतात. मी या ठिकाणी परत 2 सागवानच्या मध्ये मी फणस लावलेला आहे. 2 सागवानच्या मध्ये मी फणस लावले. फणसाची पण मी त्याच वेळेला म्हणजे जूनमध्येच फणस लावलेले आहे. आज फणस बनवणार, अतिशय चांगल्या पद्धतीने फणस या ठिकाणी झालेले आहेत. फणसाला हे जे आपण व्हाईट या ठिकाणी टाकले ती वाळवीची पावडर आहे. बायचान्स अगर कुठे वाळवी असेल तर ती वाळवी निघून जावी, नष्ट व्हावी, एवढा त्याचा उद्देश आहे. सागवान अतिशय चांगल्या पद्धतीने सागवान या ठिकाणी होतात. आपल्याला ते करावं लागेल. मी या बाजूला माझे जवळजवळ 7 ते 8 वर्षापूर्वीचे नारळ आहेत. 7 ते 8 वर्षापूर्वीचे नारळ. आता मुळात माडांचा कसा हा एक जो नारळ आहे, ह्या नारळाला वरून भोंगा लागलेला आहे. वरून भोंगा लागला आणि तो भोंगा तुम्हाला नष्ट करावा लागेल. आता उदाहरणार्थ तो भोंगा ज्यावेळी लागतो त्यावेळेला भोंगा ज्यावेळी माडामध्ये, नारळामध्ये, झाडामध्ये येतो तेव्हा 2 प्रकारचे भोंगे असतात. एक मुळामधून जातो आणि एक सुईमधून येतो. पण ज्यावेळी सुईमधून जो भोंगा येतो तो सुईच्या आजूबाजूची पानं कातरण करतो आणि त्यावेळेला शेतकऱ्याला किंवा त्या मालकाला, झाडाच्या नारळाच्या मालकाला समजलं पाहिजे की या ठिकाणी भोंगा आलेला आहे. पण ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तो मालक किंवा त्या शेतावर काम करणारा कामगार असेल तर त्यांनी माडाच्या मुळामध्ये आणि वरती सुईमध्ये तुम्हाला बघावं लागेल. हे का बघावं लागेल, जर एखादं झाड, एखादं पान, सुईच्या बाजूचं पान कातरलं तर तिकडे भोंगा येतो. मग त्याच्यावर ताबडतोब तुम्हाला औषध करता येतं. पण जर मालक किंवा शेतकरी किंवा तिथला कामगार तिथपर्यंत गेलाच नाही, फक्त आपण त्याला खाली पाणी देत गेलो तर साधारणपणे 2-3 महिन्यामध्ये नारळ पूर्णपणे संपतो. सेम परिस्थिती माझी या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे जवळजवळ वर्षाला 2-4 नारळ अशा पद्धतीने दगावलेले आहेत. आणि म्हणून मी नारळाकडे शेतामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये जातो, झाडाचं मूळ बघतो आणि झाडाचं वरचं टोक म्हणजे सुई बघतो. मी या भागामध्ये माझा ऊस होता, पूर्ण ह्याच्यामध्ये माझा ऊस होता. खूप छान या ठिकाणी हे केलेलं आहे, खूप छान आहे. आता ऊसाला मेहनत खूप करावी लागते, ऊसाला पाणी खूप लागतं. आणि सर्वात पहिलं ऊस हे पश्चिम महाराष्ट्राच्या कारखानदारांवर आमचा ऊस कधी जाणार हे अवलंबून आहे.
आणि म्हणून आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा सगळा ऊस तोडतात आणि त्याच्यानंतर टोळे आपल्याकडे येतात आणि तोपर्यंत आपल्या ऊसाला जवळजवळ कापूस तयार होतो ऊसामध्ये आणि मग ऊसामध्ये ते टोळ्यांचे वाढते भाव, वेगवेगळ्या प्रकारचे सांगणारे रेट, दर आणि म्हणून कोकणातल्या बऱ्याच लोकांनी परत ऊसाचं प्रमाण कमी केलेलं. बरोबर आहे, त्याला मेहनत पण खूप लागतं, पाणी पण खूप लागतं आणि ज्या वेळेला ऊसामध्ये कापूस तयार होतो म्हणजे ऊसाचं वजन कमी होतं त्याच वेळेला ते आमच्याकडे टोळ्या पाठवतात. त्याच्यामुळे ते पीक आपल्याला परवडणारं नाहीये. कोकणातल्या शेतकऱ्यांनी, मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे की मुंबई शहरामध्ये आपण जरी राहिलो तरी कोकणातले दरवाजे आपले बंद झाले नाही पाहिजेत. कोकणातल्या ज्या जागा आहेत त्या जागा तुम्हाला डेव्हलपमेंट करावं लागेल. माझ्या ह्या भागामध्ये मी गेल्या वेळेला ही जेवढी झाडं दिसतात ही 1 वर्षाची झाड आहेत, 1 वर्ष पण नाही, 7 ते 8 महिन्याची झाड आहेत. हे सगळ्या झाडांना तुम्ही जर प्रेम केला, तुम्ही त्यांना पाणी दिलात, 2-3 वर्ष तुम्ही त्याच्यासाठी मेहनत केली तर नक्कीच पुढची 100 वर्ष तुम्हाला ही झाडं तुम्हाला टिकवतील. पण त्याच्यासाठी 2-4 वर्ष त्या झाडांवर तुम्हाला प्रेम करावं लागेल. आपण मुंबई शहरामध्ये गेलो, मुंबई शहरामध्ये पण वाढते अतिशय. मी तुम्हाला आणखीन एक मला सांगतो की मी काल एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक ग्रस्त सांगत होतं की एका गावामध्ये जवळजवळ 25 ते 30 मुलं अशी आहेत की ज्यांचं लग्नच होत नाही. म्हणजे त्यांचं वाढतं वय 30 ते 32-35. आता लग्न का होत नाही त्याचं प्रमुख कारण सांगलं की ते गावामध्ये शेती करतात. म्हणजे मुली गावामध्ये द्यायला कोण तयार होत नाही असं त्यांचं मत आहे. आणि असं असेल तर नक्कीच खेदाची गोष्ट आहे. जर शेतकऱ्यांना मुलगी देत नाहीत किंवा मुली त्यांच्यावर लग्न करायला तयार होत नाही त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असेल. आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी जर त्या मुला किती कमवतो पण तो शेतीमध्ये काम करत नसेल किंवा त्याची शेती नसेल तर त्याच्यावर मुली लग्न करत नाही. फरक हाच आहे. माझ्या कोकणातल्या सर्व तरुण मित्रांना, तरुणींना की मुंबई शहरामध्ये जर तुम्ही 5-50 हजार पगाराच्या जर तुम्हाला नोकरी लागली तर ठीक आहे, पण 15 आणि 20 हजारावर तुम्ही नोकरी केलात तर तुम्हाला आयुष्यभर रूम भाड्याने घ्यावी लागते. आणि त्या भाड्याचं म्हणजे तुमचं पूर्ण मुलांचं शिक्षण, लग्न, ते वेगवेगळे कर्ज, याच्यामध्ये फार आपण डिस्टर्ब होतो, आपली फॅमिली डिस्टर्ब होतो. 1-2 वर्षांनी रूम आपल्याला बदलावी लागतात आणि त्याच्यामुळे लहान लहान मुलं असतात. फार किचकट विषय असतो. तुम्ही कोकणामध्ये राहिल्याच्या नंतर परिस्थिती की हे माझं आहे, निसर्ग आहे, आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो. काय आपल्याला सारखीच मेहनत करायची, पण दिवसातून सकाळी जर 2-3 तास मेहनत केली आणि संध्याकाळी 2-3 तास मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असणारा म्हणजे व्यवहाराला, दैनंदिन व्यवहारासाठी असणारा पूरक असा पैसा यातून नक्कीच मिळेल अशी खात्री देतो. पुन्हा एकदा कोकणातल्या सर्व लोकांना मी एवढं नक्की सांगेन की परप्रांतीयांना जागा विकू नका. मुंबईच्या नंतर जर कुठे लक्ष जास्त असेल तर कोकणामध्ये लक्ष आहे परप्रांतीयांचं. कोकणामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी गेलात तर कोकणामध्ये आता मालक म्हणून ते त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. 100, 200, 500 एकरचे मालक या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आपल्या लोकांनी काही दलालीसाठी, काही इकडचे जे काही स्वतःच्या पुढारी समजतात त्या पुढाऱ्यांनी गावातल्या जागा विकून टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला सावधतेने व्हायला. तुम्हाला जर भविष्यामध्ये कोकण तुमच्या हातून गेलं तर तुमची पोरं तुम्हाला माफ करणार, तुमचं 12व 13व पण पोरं करणार नाहीत. 100% तुम्हाला या गोष्टीची मी खात्री देतो. कारण आज तुमच्या हातामध्ये आहे आणि उद्याचा दिवस जर तुमच्या हातून निघून गेला तर मुलं समजते की ज्या वेळेला बापाच्या हातामध्ये होत्या बापाने आपलं लक्ष दिलं नाही. आणि म्हणून मित्रांनो थोडी मेहनत करावी लागेल. थोडा तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला नियोजन करावं लागेल. कोकणामध्ये घ्या, कोकण आपलं आहे. कोकणावर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. ह्या ठिकाणी राहा. तुम्ही छोट्या जागेमध्ये चांगल्या ठिकाणी चांगलं डेव्हलप करू शकतो. परंतु वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी मुंबईमधलं हे बाकीत बघून आपण काहीतरी आपलं स्वप्न बिघडवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. माझ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण सगळे कोकणामध्ये राहून कोकणातल्या कोणत्याही जागा विकू नका. आणि कोकणातल्या ज्या जागा वडलोपार्जित जागेवर ज्यांच्या केसेस आहेत त्या केसेस मिटवा. बसा एका जागेवर. आजोबांनी टाकलेली केस वडील लढवत आहेत, वडील निघून गेले, आता मुलगा लढवतोय. हे सगळं संपवा आता सगळं. आयुष्य शॉर्ट आहे आणि कोकणामधल्या जागा सगळ्या क्लिअर करा, शेती करा
जय जवान जय किसान.